सॉरी तुझं दुःख कळतंय मला, तुझ्या वेदनाही कळतायत. स्वतःच्याच घरातल्या सामानाचं नुकसान करणं हा काही त्याच्यावरचा मार्ग नाहीये. स्वतःला त्रास करणं हा उपाय नाहीये. त्या कमळीचं ना तिच्यासाठी काहीतरी उपाय योजलाच पाहिजे. तू काय करणार आहेस? आय डोंट केअर. आय वॉन्ट माय रिश बॅक. मला माझा रिश हवाय. आय वॉन्ट हिम बॅक. जर का तुला तुझा ऋषी परत हवा असेल तर त्याच्या आयुष्यातनं कमळीला कायमचं बाजूला करावं लागणार आहे. आणि आता यासाठीचे सगळे प्लान्स असतील पुढचे ते सगळे मी करणार आहे. कामिनी, अरे मला माझ्या नातीच्या डोळ्यातनं हे असे अश्रू जे वाहत आहेत ना ते नाही बघवत, नाही सहन होत मला. या नातीसाठी ही कामिनी काहीही करू शकते. आणि अशी का बघतेस माझ्याकडे? काका, काल तू आणि कमळीताई मॉलमध्ये अडकलेला ना, मग तेव्हा पुढे काय झालं? पुढे काही झालं नाही. जा आवर, स्कूलला जायचंय. आजीबाई, काय शाळेत जायचंय की नाही? चल, तयार व्हायचंय अजून. चल चल चल. आहा, मी नाही जाणार आज स्कूलला. मला काकासोबत काहीतरी सिक्रेटली बोलायचंय. ए नाहीशा, हे बघ, हट्ट करू नकोसा. गपचूप शाळेत चल, नाही तर मी बाबाला सांगेन. अजून तुला तयार व्हायचंय, दूध नाही प्यायलेस अजून. चल ना नाहीशा, आजी ओरडेल, कळते की नाही? चल चल चल. आई, तुम्ही काय मला जुने कपडे धुवून आणले काय? काय काय बोलतेस तू नाहीशा? मग तुम्ही माझ्याशी असं का वागताय? लहान मुलांना एवढं प्रेशर देतात तुम्ही लोक? स्कूलला जा, दूध पी, होमवर्क कर. ओ माय गॉड. ओ माय गॉड. नाही वहिनी, करेक्ट आहे नायशाचं. आपण तिला नको पाठवायला स्कूलला. काय आता ती स्कूलला गेली नाही तर ती ढग गोळात राहणार. मग काय तिला बुक्सची काय काम आहे? तिचे सगळे जे बुक्स आहेत ना ते आपण त्या रॉकीला देऊन टाकू. मग रॉकी अभ्यास करेल, रॉकी हुशार होईल आणि मग तो फर्स्ट नंबर मिळवेल. हिला राहू दे असंच. हा चालेल. नाही नाही, हा, माझे बुक्स रॉकीला द्यायचे नाहीत. तू सगळे बुक्स फाडून टाकतो. दो जन मॉल में अड़के फिर बोलो क्या क्या हुआ. झालं? तूच बाकी होतास फक्त. सकाळपासून त्या हॉस्टेलच्या मुली झाल्या, नायशा झाली, वहिनी झाली, आता तू. आणि काय रे, आम्ही अडकलो ते अडकलो, तू कुठे होतास तेव्हा? कुठे फिरत होतास रात्रभर? तेव्हा आठवण नाही आली माझी? हे बघ हे बघ बघ, माझा प्लॅन आधीपासून ठरलेला होता. हा, माझं एक गेट टुगेदर होतं, तो तिकडे गेलो होतो मी. आणि हे बघ, मी वहिनींना विचारलेलं होतं की मी जाऊ का. वहिनी म्हणाल्या जा, मग मी गेलेलो आहे. कळतंय? आणि मला काय माहिती तू अडकणार आहेस मॉलमध्ये ते. मला जर आधी माहिती असतं तर मी गेलो नसतो. बर 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 बर, चेष्टा बास झाली. आता मला सिरियसली सांग, काय झालं होतं रात्री? हो पाटील, काल काय घडलं ते खरं आहे का? खरं आहे का? ऋषी बाबा, नयनतारा मॅडमनी तुम्हाला अर्जंट खाली बोलवलंय. आलो. अरे बापरे, मॅडमनी तुला खाली बोलवलेलं आहे. आज सकाळी सकाळी तुला आणि कमळीला मॅडमनी एकत्र बघितलंय. त्याचाच खटला भरणार असं दिसतंय आज. तुला चांगलाच मिळणार आहे आज. बघ आता तू. का? आणि मुळात मी घाबरायचंच कशाला? मी काही चूक केलेलीच नाहीये. खरंच खरंच काही केलेलं नाहीयेस? नाही. मग ठीक आहे. हा, गुड मॉर्निंग ऋषी सर. तुम्ही कमळी, तू कॉलेजला का आलीस आज? आय मीन, निगे मी तुला सांगितलं होतं ना की आज तिला आराम करायला सांग म्हणून. होय की सर, मी तिला बोललो, खरं तिनं माझं ऐकलंच नाही. शपथ सर. अहो नाही, तसं नाही सर. अहो मी जरा सुट्टी घेतली असते की नाही तर माझा अभ्यास मागं राहिला असता, म्हणून आलो. आणि मला जरा बरं वाटतंय आता. जरा म्हणजे तुला अजूनही पूर्ण बरं वाटतच नाहीये. एनिवे, काळजी घ्या तुम्ही. कमळे,
आता तू परत आजारी पडलीस तर काय करायचं? अनिका, यू सेड की तुझ्या ग्रॅनी आजीने कमळीच्या अगेन्स्ट काहीतरी प्लॅन केलंय. ते तर केलंच आहे. आपल्याला त्याची न्यूज लवकरच कळ. मी आता या कमळीला ती दाखवूनच देणार आहे. व्हॉट? रेश 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 ऐक ना. तू बरा आहे का? तू रात्रभर मॉलमध्ये होतास ना, तुझी झोप नसेल झाली त्यामुळे तुझं डोकं दुखत असेल ना. अरे तू कशाला आला कॉलेजला? घरी आराम करायचा होतास ना. तू आता ठीक आहेस का? आय एम फाईन. बट आय एम नॉट फाईन ना. आता तू तिथे रात्रभर मॉलमध्ये होतास म्हणून मी इथे जागी होते. आणि तुला तर माहिती आहे ना, माझी झोप नाही झाली की माझं डोकं दुखतं. आता माझं खूप डोकं दुखतंय आणि तुला माहिती फीवर पण आलाय. हे बघ, खूप आलाय. हे कमळी, तू तर कमालच केली यार. म्हणजे आजपर्यंत कॉलेजमधल्या कोणत्याही मुलीला जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलेस. ग्रेट आहेस हा. म्हणजे मी काय केलंय? नेमकं काय झालंय? वाग कमळी, म्हणजे सगळं करून कशी भोळी बनतेस ग तू. नाहीसा. अगं एवढं असायला काय झालंय? नेमकं काय घडलंय सांगा की. रेश, मला ना खूप वीकनेस येतोय. ऍक्च्युली मला गरगरतंय. तू मला प्लीज क्लासपर्यंत सोडशील का? प्लीज, मला गरगरतंय. मला क्लासपर्यंत तुझ्या फ्रेंड्सना सांग मला जरा काम. रेश खरंच पडली.